हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे अपकमिंग डेजमध्ये लवकरच आरोग्य विभागाची वॅकन्सी येणार आहे, DHSC वॅकन्सी येणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो आर डी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे. या बॅचमध्ये एनरोल करून तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो, हा जो नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुमचं ॲडमिशन या बॅचमध्ये तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. इथे जर आपण बघितलं तर ही वॅकन्सी कुठून आलेली आहे, इथे ऑफिशियल साईट तुम्ही बघू शकता, NCL. तर मित्रांनो, ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर वॅकन्सी ज्या डिस्कस आपण करतो ते सर्व ऑफिशियल साईटवरचे नोटिफिकेशनच दाखवले जातात आणि डिस्कस केले जातात. तर याच्यामध्ये मित्रांनो, नोटिफिकेशन सेक्शनमध्ये आल्याच्या नंतर हा जो नोटिफिकेशन असणार आहे याच्यामध्ये फार्मासिस्ट वॅकन्सी असणार आहे. तर मित्रांनो, ह्याचं आपण PDF डाउनलोड करून बाकी सर्व डिटेल याच्यामध्ये डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, इथे आपण PDF डाउनलोड केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड. तर मित्रांनो, ही गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि याच्यामध्ये वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, हा नोटिफिकेशन आलेला आहे 6 एप्रिल 2026ला आलेलं नोटिफिकेशन आहे. तर मित्रांनो, आपण डिटेलमध्ये बघू तर इम्पॉर्टंट डेट काय असणार आहेत. जर तुम्हाला या वॅकन्सीमध्ये, या नोटिफिकेशनमध्ये ज्या फार्मसीच्या वॅकन्सीज आहेत याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो, आजपासून 9 एप्रिल 2026 10 वाजल्यापासून मित्रांनो ॲप्लिकेशन इथे स्टार्ट झालेले. जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही आजपासून ॲप्लिकेशन करू शकता. आणि याच्यामध्ये लास्ट डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन जी असणार आहे तर ते असणार आहे मित्रांनो 1 मे 2026. तर मित्रांनो, 1 मे 2026च्या आधी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर या डेटच्या आधीच ॲप्लिकेशन करावं लागेल. आता आपण मित्रांनो या नोटिफिकेशनमध्ये बघू की फार्मासिस्टच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज किती असणार आहेत. आणि त्यानंतर आपण बघणार आहेत इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर मित्रांनो, इथे जर सेकंड नंबरला आपण बघितलं तर मित्रांनो इथे फार्मासिस्ट दिलेलं आहे. आणि मित्रांनो, इथे जर वॅकन्सी बघितल्या तर मित्रांनो 3 वॅकन्सी असणार आहेत जनरलसाठी. आणि मित्रांनो, इथे एक वॅकन्सी जी असणार आहे तर ही एक वॅकन्सी असेल मित्रांनो OBCसाठी. तर अशा ज्या वॅकन्सी आपण इथे बघितल्या तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या पोस्ट या नोटिफिकेशनमध्ये असणार आहेत 4 वॅकन्सीज असणार आहेत. तर मित्रांनो, जे स्टुडंट तयारी करतात, जे स्टुडंट रेग्युलर स्टडी करतायत तर अशा स्टुडंटने मित्रांनो, ज्यावेळेस वॅकन्सी कमी असतील, वॅकन्सी जास्त असतील तर मित्रांनो सर्व वॅकन्सीसाठी ट्राय केलं पाहिजे. तर मित्रांनो, या वॅकन्सी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत तर याच्यासाठी सर्वांनी ॲप्लिकेशन करा. आता आपण बघणार की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, म्हणजे कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, इथे 8 नंबरला फार्मासिस्ट ट्रेनी दिलेलं आहे. इथे जर आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितला तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही बघा 10+2 सायन्स. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नाइज अप्रूव्ड बाय फार्मसी काउन्सिल सेंट्रल स्टेट. तर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालं आहे असे स्टुडंट सर्व इलिजिबल आहे. सोबतच त्यांना मित्रांनो कॅन्डिडेट शुड पजेस व्हॅलिड रजिस्ट्रेशन विथ फार्मसी काउन्सिल अंडर फार्मसी ॲक्ट 1948. म्हणजे मित्रांनो, तुमचं इन शॉर्ट जर बघितलं, तुमचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असेल, सोबतच तुमचं PCIचं रजिस्ट्रेशन असेल तर या वॅकन्सीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ठीक आहे, हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल. त्याच्यानंतर मित्रांनो, या नोटिफिकेशनमध्ये जर आपण बघितलं तर इथे सगळ्या गोष्टी दिल्यात. सपोज रिझर्वेशन रिलेटेड गोष्टी असेल, एक OBCची वॅकन्सी आहे तर असे जे OBC मधून अप्लाय करणारे स्टुडंट आहेत त्यांनी अदर सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीड करा. तर याच्यामध्ये मित्रांनो, सॅलरी पे केल जे आहे तर तो ग्रेड वाईज पे केल आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे मंथली बेसिक सॅलरी जी असणार ते 47,330 ही सॅलरी असणार आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये ट्रेनिंग पिरियड 1 इयरचा असेल. आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ 1 इयर ट्रेनिंग कॅन्डिडेट विल बी रेग्युलराइज्ड प्लेस्ड इन देअर रिस्पेक्टिव्ह कॅडर इन TNC. म्हणजे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये मित्रांनो 1 इयरचं तुमचं ट्रेनिंग असेल आणि याच्यासाठी पण कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे फार्माच्या कुठल्याही एक्झामसाठी मित्रांनो कॉम्पिटिशन वाढलेलं आहे.
तर इथे एज क्रायटेरिया जर बघितलं तर सर्व एज क्रायटेरिया इथे जे कॅटेगरीमधून स्टुडंट अप्लाय करतायत तर इथे रिलॅक्सेशनचा हा टेबल असणार आहे. आणि मित्रांनो हा जो PDF असणार आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज अवेलेबल होईल. तर ज्या काही गोष्टी आहेत अदर सपोज कॅटेगरी रिलेटेड तुम्हाला बघायचे असतील तर सर्व याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जर सपोज सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित रीड करायचं असेल अप्लाय करण्याच्या आधी तर ते तुम्ही रीड करू शकता. सिंपल आपली टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे तुम्ही काय करा लिंक थ्रू टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला PDF ॲज इट इज भेटून जाईल. सो मित्रांनो याच्यामध्ये 4 वॅकन्सी आहेत. या 4 वॅकन्सीसाठी जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो 1 मेच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल ॲप्लिकेशन करावं लागेल. तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. आणि मित्रांनो तुम्हाला DHSC बॅच जॉईन करायची असेल तर RD फार्माच्या व्हॉट्सअप नंबरवरती मित्रांनो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि मित्रांनो आत्तापासूनच आरोग्य विभागाची जी वॅकन्सी आहे त्याच्यासाठी स्टडी करा. थँक्यू ऑल.